साहित्य म्हटलं की समाजाचं प्रतिबिंब असतं आणि कवी जो असतो ना तो आपल्या जाणीवा, आपली वेदना म्हणा, आपलं संवेदनशीलपणा हे सगळं त्या कवितेमध्ये ओतत असतो आणि मग ती कविता पाझरत जाते असं मला वाटतं. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो, पण मनातून उमटणारा जो हुंकार असतो तो मात्र अगदी एकसारखा सगळ्या कवींचा असतो असं कुठेतरी मला जाणवतं, वाटतं. या ठिकाणी योगेश गोतारण्याने कुणबी भाषेमध्ये खूप सुंदर कविता सादरी केली. डॉक्टर रिमिका यांनी वाऱ्याशी हिचकुच घालत जणू नंतर त्यांनी कवितेशी हुज्जतच घातली असं मला वाटतं. तर दीपाली ठाकूर मॅडमने माय मराठी म्हणजे माय मराठीचा गोडवा सांगताना त्या ठिकाणी कवितेतून तो गोडवा ओतण्याचा प्रयत्नच जणू दीपालीताईंनी केला. खूप सुंदर दीपालीताई. प्रमोद सूर्यवंशी यांनी आपल्याला मुंबईचं दर्शनच दिलं, अगदी थेट वडापावपर्यंत आपल्याला नेलं. तर सरोज गाजरे यांनी स्त्रीचं जीवन, तिच्या जीवनातली घुसमट आपल्या कवितेतून खूप सुंदर पद्धतीने सांगितली. किशोरी पाटील यांनी शेतकरी गाभी कविता खूप छान पद्धतीने या ठिकाणी सादरीकरण केलं. तर क्रिस्तोफ सर ज्यांनी कानडी भाषेचा अनुवाद अशी कविता म्हणजे बोली भाषेतलं दुःख जणू आपल्यापुढे सादर केलं. तर शेवटचे कवी, माफ करा मी तुमचं नाव तिथे लिहायला विसरले, पण माणसाने स्वतःवर कसं हसलं पाहिजे हे खूप म्हणजे दिलखुलास पद्धतीने त्यांनी सांगितलं. विनोदी कविता सादर केली, हलकी फुलकी. काय आहे सर की आपल्या कृष्णाचा रंग ही सावळा आहे आणि कालच आपल्या अध्यक्षा तारा भवाळकर यांचं भाषण आपण ऐकलं असेल. तर विठोबा हा कसा आपला वाटतो हे त्यांनी किती सोज्वळ आणि छान पद्धतीने सांगितलेलं आहे. तर असं विठोबा तुम्ही उभा आहात असं मला मनापासून वाटलं. खूप सुंदर कविता आहे. आणि आता मी कवयित्री या नात्याने माझ्या कवितेकडे वळते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे कवितेचं शीर्षक आहे नवरा बायको. नवरा म्हणाला बायकोला, माझी अमुक अमुक मैत्रीण आहे. नवरा म्हणाला बायकोला, माझी अमुक अमुक मैत्रीण आहे. ती हसली, म्हणाली नवल आहे. खूप साधी सरळ आणि ती एकदम खरी आहे. ती मनात, मी कुठे विचारलं कशी आहे. ऑफिसमध्ये खूप कष्टते, मला भारी मदत करते. माझ्या बाजूने ती खूप असते आणि माझ्यासाठी ती इतरांशी नडते. ती पुन्हा मनात, मी कुठे विचारलं काय करते. लेची पेची नाही, स्वतंत्र विचारांची आहे. एकटीच राहते आणि मनातलं फक्त माझ्याशीच बोलते. ती पुन्हा मनातच, मी कुठे विचारलं कोण आहे. ऑफिसमध्ये जळतात आम्ही एकत्र बसल्यावर. ऑफिसमध्ये जळतात आम्ही एकत्र बसल्यावर आणि म्हणूनच घालून ठेवतो मी तुझ्या कानावर. उगाच तुला शंका नको, तुझ्या मनामध्ये डंका नको. संसार आपला छान आहे, त्याचं तुला भान आहे. आता ती पुन्हा हसली आणि ओठांच्या पाकळ्या खोलू लागली. मलाही इतकेच बोलण्याआधी काय बोलून मोठ्याने त्याने तिला थांबवली. कुठे आहे, कोण आहे, कसा आहे, प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. मला असं आवडायचं नाही, मला हे चालायचं नाही, तुला हे शोभत नाही. रागाने सुटला, बेडरूम मध्ये शिरला, पाठमोरा होऊन नुसताच निजला. तिला काही कळेना, मन तिचे उलगडेना. एकटीच फुटफुटली मनातल्या मनात. पुन्हा एकटीच फुटफुटली मनातल्या मनात. वाक्य पूर्ण
होण्याआधी असं काय झालं? ऐकायच्या आधी यांचं रक्त का खवळलं? वाक्य पूर्ण होण्याआधी असं काय झालं? ऐकायच्या आधी यांचं रक्त का खवळलं? मला म्हणायचं होतं, मलाही आवडेल तिला भेटायला. येत्या रविवारी घेऊन या आपल्या घरी जेवायला. येत्या रविवारी घेऊन या आपल्या घरी जेवायला. धन्यवाद. नक्कीच नक्कीच जेवायला घेऊन धन्यवाद स्वाती. आणि ऐन वेळेला तू अध्यक्षपद स्वीकारलं त्याबद्दल पण धन्यवाद. तर हे पहिली राऊंड इथे संपला आहे आणि मी सर्व कवींना विनंती करते की त्यांनी खाली बसावे. यानंतर आपले जे अध्यक्ष होते मोईन शेखजी यांचं आगमन झालं आहे आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी मोईन शेखजी